Hello friends, welcome back. So in last lecture I think we have started heap management. In that we have seen memory management model. So let's continue this lecture with reuse of memory. In this lecture we will see how memory is reused. So whenever we deallocate memory, whenever process completes its execution and get deallocated from the memory, some free space become available in the memory. So such kind of free blocks remain randomly all over in the memory. So we have to utilize these free spaces so that we can use our memory efficiently. So let's see how we can reuse this memory. The speed of memory allocation and efficient use of memory are two fundamental concerns in design of memory allocator. So what are the two fundamental concerns which are very important? First one is the speed of memory allocation and efficient use of मेमरी. म्हणजेच काय, ज्यावेळी एखादी प्रोसेस तयार केली जाते त्यावेळी ऑपरेटिंग सिस्टीमची ही जबाबदारी असणार आहे की त्या प्रोसेसला लागणारी मेमरी ही कमीत कमी वेळेत त्याला पुरवली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, इफिशियंट यूज ऑफ मेमरी. म्हणजेच काय, ऑपरेटिंग सिस्टीमकडं जर समजा मेमरीमध्ये समजा एक 100 MB इतकी जागा फ्री आहे, तर आलेले नवीन रिक्वेस्ट प्रोसेसचे ह्या सगळ्या प्रोसेसना ही 100 MB मेमरी किती इफिशियंटली यूज केली जाईल, तर हे दोन कन्सर्न्स ऑपरेटिंग सिस्टीमला पाहणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट इज स्टॅक बेस्ड अलोकेशन ॲड्रेस बोथ दीज कन्सर्न्स. म्हणजेच काय, आपण ज्यावेळी स्टॅक यूज करतो त्यावेळी स्पीड ऑफ मेमरी अलोकेशन आणि इफिशियंट यूज ऑफ मेमरी हे दोन्ही कन्सर्न्स गृहीत धरून स्टॅक काम करतं. सिन्स मेमरी अलोकेशन अँड डिअलोकेशन इज व्हेरी फास्ट, द अलोकेटर मॉडिफाईज only SB, FB and TOS. What is SB? It is stack base, FB is a frame base and TOS means top of the stack. सो ज्यावेळी स्टॅकमध्ये मेमरी अलोकेशन केली जाते हे 3 पॉइंटर फक्त त्याच्यामधले जे ॲड्रेसेस असतात हे चेंज केले जातात. हावेवर स्टॅक बेस्ड अलोकेशन कॅन नॉट बी यूज्ड फॉर डेटा दॅट आर अलोकेटेड अँड रिलीज्ड इन अनऑर्डर्ड मॅनर. अनऑर्डर्ड मॅनर म्हणजे काय, रँडमली जर डेटा येत असेल तर स्टॅक यूज करून आपल्याला चालणार नाही. कारण स्टॅक आपल्याला माहिती आहे, स्टॅकमध्ये कसं होतं, फर्स्ट इन लास्ट आउट. म्हणजे जो डेटा फर्स्ट आलाय तो सगळ्यात लास्टला बाहेर पडणार. तर ह्यासाठी आपल्याला हीपचा वापर करायला लागणार आहे. सो हेन्स हीप अलोकेटर आर यूज्ड बाय रन टाइम सपोर्ट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज टू मॅनेज PCD डेटा अँड बाय कर्नल टू मॅनेज इट्स ओन मेमरी रिक्वायरमेंट. सो पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की हीपमध्ये हा अनऑर्डर्ड मॅनर डेटा कसा मॅनेज केला जातो. विल ट्राय टू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल हाऊ टू रियूज द मेमरी. So here in this scenario we can see that we have 5 processes running in a memory: process P1, process P5, process P6, process P7 and process P8. So these are the processes which are running in a memory, and some of the processes which have completed their execution and deallocated their memory. So we have free spaces like this. Here in this block we have 15 MB of free memory. At this block we have 40 MB free memory. At this block we have 10 MB free memory, and here we have 5 MB of free memory. So what is the total? I think it's 70 MB is free. Total 70 MB we have free memory available. तर आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, समजा 70 MB माझ्याकडे आता फ्री मेमरी अवेलेबल आहे आणि एखादी नवीन प्रोसेस जर आली, रिक्वेस्ट आली एखाद्या नवीन प्रोसेसची, आणि त्या प्रोसेसला ऑपरेटिंग सिस्टीमला नवीन मेमरी अलोकेट करायची आहे आणि त्या प्रोसेसला लागणार आहे टोटल 65 MB इतकी मेमरी लागणार आहे. तर आता ऑपरेटिंग सिस्टीम त्या नवीन आलेल्या प्रोसेसला ह्या एवढ्या पूर्ण ब्लॉकमध्ये कुठेही मेमरी अलोकेट करू शकत नाही. का? कारण जी 70 MB मेमरी आपल्याकडे अवेलेबल आहे ही पूर्णपणे विभागली गेलेली आहे, ही एकत्र नाही आहे, हा सिंगल ब्लॉक नाही आहे फ्रीचा. त्यामुळे ही मेमरी सगळी विभागली गेलेली आहे. ऑपरेटिंग सिस्टीम आता ही मेमरी, जी फ्री मेमरी ब्लॉक्स आहेत 15 MB, 40 MB, 10 MB किंवा 5 MB, ही सर्व मेमरी ती कधी युटिलाइज करू शकतं. फॉर एक्झाम्पल, आता एखादी नवीन प्रोसेस आली आणि त्या प्रोसेसला लागणारी मेमरी समजा 12 MB रिक्वायर्ड आहे त्याला, तर 12 हे कुठं मॅच होतं बघा, 15 MB, त्याच्यानंतर 40 MB, 10 MB आणि 5 MB. तर हा ब्लॉक मॅच होऊ शकतो. तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं की हा 12 MB जी नवीन प्रोसेस आलेली आहे त्याला रिक्वायर्ड 12 MB लागणार आहे, तर त्या प्रोसेसला ह्या पर्टिक्युलर ब्लॉकमध्ये ते अलोकेट करून देतं. म्हणजे आता हा एवढा ब्लॉक काय झाला, रियूज झाला. समजा अजून एखादी नवीन प्रोसेस आली आणि त्या प्रोसेसला एक साधारण 35 MB इतकी मेमरी लागणार आहे, तर त्या प्रोसेसला ऑपरेटिंग सिस्टीम हा ब्लॉक अलोकेट करून देऊ शकतं. अजून एखादी प्रोसेस आली, समजा 7 ब्लॉक इतकी मेमरी लागणार आहे,
तर प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टीम त्याला हा ब्लॉक अलोकेट करून देऊ शकतं. तर ह्या पद्धतीनं मेमरी रियूज केली जाते हीपमध्ये. तर आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो की येणारी रिक्वेस्ट ही रँडमली येते, अनऑर्डर्ड मॅनरमध्ये आहे. म्हणजे येणाऱ्या नवीन प्रोसेसला लागणारी मेमरी कदाचित 35 असू शकते, कदाचित 40 असू शकते, कदाचित परत 5 असू शकते, 7 असू शकते. सो अनऑर्डर्ड मॅनरमध्ये रिक्वेस्ट येतात. तर ऑपरेटिंग सिस्टीमला असा अनऑर्डर्ड मॅनरमध्ये येणाऱ्या रिक्वेस्ट फुलफिल करण्यासाठी ह्या पद्धतीनं हीप मॅनेजमेंट करावं लागतं. इन अ हीप रियूज ऑफ मेमरी इज नॉट ॲटोमॅटिक. असं का म्हटलेलं आहे इट इज नॉट ॲटोमॅटिक? कारण माझ्याकडे समजा 15 MB चा ब्लॉक रिकामा आहे आणि नवीन येणाऱ्या प्रोसेसला एक सपोज 30 MB लागणार आहे, तर ॲटोमॅटिकली त्या 15 MB मध्ये ते बसणार नाही ना. म्हणून असं म्हटलेलं आहे की रियूज ऑफ मेमरी इज नॉट ॲटोमॅटिक. तर हे कर्नलला किंवा ऑपरेटिंग सिस्टीमला परफॉर्म करायचं आहे, तर हे ॲटोमॅटिकली परफॉर्म नाही होणार. द हीप ॲलोकेटर मस्ट ट्राय टू रियूज फ्री मेमरी एरिया while making free allocation. However, the size of memory request rarely matches. Now, what is mean by rarely matches? Now, suppose that we have 15 MB of free block and the new request arise has requirement of 15 MB. So, we can say this as a perfect match. तर असे मॅचेस हे रेअरली होतं. म्हणजे 15 MB फ्री आहे माझ्याकडे मेमरी आणि आलेल्या नवीन प्रोसेसची रिक्वायरमेंट सुद्धा किती आहे? 15 MB आहे. तर हे परफेक्ट मॅच आहे ना, असे खूप मॅचेस रेअरली होतात. परफेक्ट मॅचेस होणार नाहीत. त्यामुळं आपण इथं बघू शकतो की काही वेळा मेमरी वेस्ट सुद्धा होऊ शकते. म्हणजेच काय, नवीन आलेल्या प्रोसेसची रिक्वायरमेंट, आता मगाशी बघितलेल्या एक्झाम्पलमध्ये 15 MBच्या ब्लॉकमध्ये आपण नवीन आलेले प्रोसेसला 12 MB इतकी मेमरी लागणार होती आणि तो प्रोसेस आपण त्या ब्लॉकमध्ये अलोकेट केला. म्हणजे राहिलेली 3 MB मेमरी ही काय झाली? वेस्ट झाली. म्हणून आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो की हीप ॲलोकेटर मे नॉट बी एबल टू एन्श्युअर हाय इफिशियन्सी ऑफ मेमरी. म्हणजेच काय, 100 MB इतका माझ्याकडे मेमरी अवेलेबल आहे आणि 100 MB पैकी 100 MB यूज होईलच असं नाही सांगता येत. काही MB ह्याच्यामधून वेस्ट होणार. त्यामुळं हे हायली इफिशियंट मेमरी यूज करू शकत नाही हीप ॲलोकेशन. द कर्नल युजेस 3 फंक्शन्स डिस्क्राइब इन बिलो टेबल टू एन्श्युअर हाय इफिशियन्सी reuse of memory. So we'll see what are the different functionality of kernel in next table. So these are the kernel functions for reuse of memory. ह्याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. फर्स्ट वन इज मेंटेन अ फ्री लिस्ट. आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहे की ही फ्री लिस्ट कशी मेंटेन केली जाते. त्यासाठी आपण सिंगली लिंक लिस्ट आणि डबली लिंक लिस्टचा वापर करणार आहे. तर कर्नल कसं मेंटेन करतं की फ्री स्पेस मेमरीमध्ये कुठं शिल्लक आहे आणि त्याचे ॲड्रेसेस ते होल्ड करून ठेवतं लिंक लिस्टच्या स्वरूपात. तो आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये ते बघणार आहे. Second आहे सिलेक्ट अ मेमरी एरिया फॉर ॲलोकेशन. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सर्न ऑफ कर्नल दॅट द न्यू प्रोसेस विच इज अराइव्ड इन अ क्यू, कर्नल हॅज टू allocate memory for that process. So first it will take the requirement of the newly arrived process, what is its requirement, and it will check that requirement matches with which free memory area available in a free areas. So that is the important work, that is select a memory area for allocation. And third one is merge free memory areas. For example, now suppose that 2 continuous process have deallocated the memory. So 2 नवीन ब्लॉक एकमेकाच्या संलग्न तयार झालेले आहेत. तर हे 2 फ्री स्पेसेस मर्ज करण्याचं काम सुद्धा कर्नलचं आहे. म्हणजेच काय, जर 2 प्रोसेसेस ज्या संलग्न आहेत, कंटिन्युअसली आहेत, ह्या दोन्ही प्रोसेसनी जर मेमरी डिअलोकेट केली, एक 10 MBचा ब्लॉक आहे आणि एक दुसरा 20 MBचा ब्लॉक आहे, तर आता टोटल 30 MB आहे. पण जर हे सलग असतील तर ते मर्ज करून 30 MBचा एकच मोठा ब्लॉक तयार करू शकतो आणि हे कर्नलचं काम आहे. सो दीज आर द 3 फंक्शनॅलिटीज ऑफ कर्नल फॉर रियूज ऑफ मेमरी. सो लेट्स डिस्कस हाऊ कर्नल मेंटेन ॲड्रेसेस ऑफ फ्री लिस्ट. सो दॅट इज द फर्स्ट फंक्शनॅलिटी दॅट वी हॅव डिस्कस्ड अर्लियर. सो नाउ कर्नल, सी दिस इज द एक्झाम्पल हिअर. In this entire block of memory, we have 3 free spaces. First one is X, named as X, second one is named as Y, and third one named as Z. So this is my free list header. So header will contain address of first free block, that is X. So header will contain now address of X. X will hold address of Y and Y will hold address of Z. So address of Z will be there in address field of this node. Y's address will be there in X and X address will be there in free list. So similarly we can use doubly linked list.
here. So in doubly linked list, X will hold address of Y as well as previous block. So it do not have any previous block, so it will hold null here. Y will hold address of previous pre-block, that is X, and next pre-block, that is Z. So in this way kernel keep record of free blocks. So friends, in next lecture we'll see how to reuse the memory using 3 different techniques, that is first fit technique, next fit technique, and best fit technique.